शिर्डी येथे दर्शनासाठी येणारे भाविकांना एअरगनचा धाक दाखवून लुटणारी टोळी जेरबंद। टोळीकडून अहिल्यानगर, घोटी, वैजापूर येथील 4 दरोड्याचे गुन्हे उघडकीस। 7 आरोपीकडून 9,64,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। दिनांक 16 फेब्रुवारी 2025 रोजी फिर्यादी नामे मोहित महेश पाटील, वय 25 वर्ष, हे कारने प्रवास करत असताना अज्ञात आरोपितांनी इर्टिगा कारने फिर्यादीस अडवून त्यांना गन, गुप्ती व कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादीकडून सोन्याचे दागिने व मोबाईल असा मुद्देमाल जबरीने चोरून नेला। याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व गोपनीय माहितीद्वारे नमूद गुन्हा हा विजय गणपत जाधव राहणार श्रीरामपूर याने त्याचे साथीदारासह केला असून ते पांढरे रंगाची इर्टिगा कार मधूनच लासलगाव, जिल्हा नाशिक येथून शिर्डीच्या दिशेने येत आहेत। पथकाने पंचासमक्ष शिर्डी येथील कारवाडी फाट्याजवळ सापळा रचून बातमीतील वाहनास थांबवून वाहन चालक व कारमधील इसमांना ताब्यात घेऊन त्यांना नावे विचारली असता त्यांनी त्यांचे नावे विजय गणपत जाधव वय 29, सिद्धार्थ भाऊसाहेब कदम वय 29, राहुल संजय शिंगाडे वय 35, सागर दिनकर भालेराव वय 30, समीर रामदास माळी वय 26, 2 विधी संघर्षित बालक हे सर्व राहणार पोहेगाव तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले। पंचासमक्ष ताब्यातील आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यातून 9 लाख रुपये किमतीचे पांढरे रंगाची इर्टिगा कार क्रमांक MH41 V2817 45,000 रुपये किंमत, त्यात 3 मोबाईल, 11,000 रुपये किंमत, त्यात 2 एअरगन, 3,000 रुपये किंमत, 3 लोखंडी कत्ती, 1,000 रुपये किंमत, एअरगन छर्रे असलेली डब्बी, 4,000 रुपये किंमत, त्यात पिवळ्या धातूच्या अंगठ्या व चैन असा एकूण 9,64,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक। शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रात्री पहाटे रस्त्यात अडवून त्यांना शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्याकडून पैसे तसेच सोने लुटून नेण्याच्या घटनांमध्ये मागील 1-1.5 महिन्यामध्ये वाढ झालेली होती। गुन्ह्यात इर्टिगा वाहनाचा आरोपितांकडून वापर करण्यात आलेला होता। याबाबत कोपरगाव, संगमनेर तसेच नाशिक आणि संभाजीनगर ग्रामीण या विविध ठिकाणी गुन्हे दाखल झालेले होते। गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी तपासाचे आदेश दिले होते। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे API थोरात आणि टीमने सर्व घटनास्थळाचे CCTV फुटेज आणि इतर माहितीचे आधारे कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील राहुल शिंगाडे, सुएक खंडीजोड, विजय जाधव याच्यासोबतच अजून 4 साथीदार म्हणजे एकूण 7 जणांचे टोळीला ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले इर्टिगा वाहन, 2 एअरगन, 3 कोयते आणि 4 सोन्याच्या अंगठ्या असा ऐवज जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे।